लाहोरवर मोठा हल्ला करण्यात आलेला आहे। ड्रोन त्याचबरोबर मिसाईलद्वारे हा हल्ला करण्यात आला आहे। एकीकडे पाकिस्तानने सीमावर्ती भागातील 4 राज्यांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ड्रोनच्या माध्यमातून चंदीगड, मोहाली, जम्मू, कुपवाडा, अमृतसर, गुलमर्ग, कच्छ, भुज या सर्वच भागांमध्ये पाकिस्तानने हल्ला केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आता पाकिस्तानवर हल्ला करायला भारताने सुरुवात केलेली आहे। लाहोर, कराची, सियालकोट, इस्लामाबाद, बहावलपूर, रावळपिंडी अशा मोठ्या शहरांमध्ये भारताने आता हल्ला करण्यास सुरुवात केली आहे आणि लाहोरमधील ही दृश्य आहेत। भारताने ड्रोन्स आणि मिसाईलच्या माध्यमातून लाहोरवर आता जोरदार हल्ला सुरू केला आहे। जैसलमेर मधली दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। F-16 हे विमान ज्या वेळेला हाणून पाडलेलं होतं त्यावेळची दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। पाकिस्तानचं F-16 विमान ज्या वेळेला हाणून पाडलं त्यावेळची दृश्य आता समोर येत आहेत। महत्त्वाची बातमी, जैसलमेर मध्ये पाकचं दुसरं F-16 विमान हे नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली, कशा पद्धतीने विमान जे नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे ती आता दृश्य समोर येत आहेत। तर जैसलमेर मध्ये पाकिस्तानचं हे लढाऊ विमान F-16 भारताने पाडलेलं आहे। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे विमान पाडलंय। जैसलमेरमध्ये पाकला जबरदस्त धक्का भारताने दिलेला आहे। पाकिस्तानचं लढाऊ विमान F-16 आता पाडल्याची ही दृश्य आपण TV9 मराठीच्या स्क्रीनवर पाहताय। भारताने पाकिस्तानचे एकूण 3 लढाऊ विमानं पाडलेली आहेत। 2 JF-17 आणि F-16 हे विमान भारताने पाडलंय। जा देख भाई दूर तक जाना हुंदा। भारताच्या S-400 सिस्टीमने पाकचे ड्रोन उडवलेले आहेत। तर दुसरीकडे जैसलमेरची दृश्य आपण पाहताय। ज्यावेळेला पाकिस्तानचं लढाऊ विमान F-16 हे भारतीय सैन्याने पाडलं त्यावेळची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 2 JF-17 आणि F-16 लढाऊ विमानचे ते भारतीय सैन्याने पाडलेलं आहे। आतापर्यंत पाकिस्तानचे 4 विमान हे नष्ट करण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, 2 JF-17 आणि 2 F-16 ही त्यांची लढाऊ विमानं ती आता नष्ट करण्यात आली आहेत। लाहोर, कराची आणि इस्लामाबाद मध्ये भारताकडून आता हल्ले केले जात आहेत। पाकिस्तानकडून भारताच्या 3 राज्यांमध्ये हल्ले करण्यात आले। ड्रोनने हल्ले करण्यात आले, मिसाईलने हल्ले करण्यात आले, मात्र हे हल्ले परतवून लावण्यात आले। भारताने सुद्धा आता पाकिस्तानची 4 विमानं जी आहेत, 4 लढाऊ विमानं जी आहेत ती नष्ट केलेली आहेत। जैसलमेरमध्ये पाकचं दुसरं F-16 विमान हे नेस्तनाबूत करण्यात आलंय। आतापर्यंत पाकिस्तानचे 4 विमानं जी आहेत ती नष्ट करण्यात आलेली आहेत। भारताच्या S-400 सिस्टीमने पाकचे ड्रोन उडवलेले आहेत। पाकिस्तानला जो प्रत्युत्तर दिलं जात आहे, पाकची 2 चायनामेड विमानं ही भारतीय सेनेने उद्ध्वस्त केली आहे। जैसलमेरमध्ये पाकिस्तानचं दुसरं F-16 हे विमान नेस्तनाबूत करण्यात आले आणि आतापर्यंत पाकिस्तानचे 4 विमान हे नष्ट करण्यात आलेले आहेत। ज्यावेळेला पाकिस्तानचे 2 JF-17 विमान हे पाडले गेलेले होते त्या संदर्भातली माहिती स्वतः पाकिस्तानी सैन्याकडून देण्यात आली, त्यांच्याकडून ही कबुली देण्यात आली आणि आता पाकिस्तानची ही 2 चायनामेड विमानं सुद्धा आता भारतीय सैन्याने नेस्तनाबूत केली आहेत, हाणून पाडलेली आहेत। नक्कीच तर चीनची ही खेळणी भारताने एक प्रकारे आता पाडलेली आहेत। पाकिस्तानच्या 7 शहरांमध्ये भारताने हल्ला चढवलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पाकिस्तानच्या एकूण 7 शहरांमध्ये भारताने हल्ला केलेला आहे। ड्रोन त्याचबरोबर मिसाईल आणि लढाऊ विमानांच्या माध्यमातून आता भारताने चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानच्या लाहोर, कराची, सियालकोट, इस्लामाबाद, बहावलपूर, रावळपिंडी अशा विविध शहरांमध्ये भारताने आता हल्ला करायला सुरुवात केली आहे। पाकिस्तानमध्ये हल्ले, मोदी आणि डोवाल यांची दिल्लीमध्ये बैठक सुरू झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक। राजनाथ सिंह यांनी देखील पाकिस्तानच्या हल्ल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे आणि त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालाय। जोरदार हालचालींना आता वेग आलेला आहे। पाकिस्तानचा हल्ला आणि त्यानंतर आता अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे। पाकिस्तानने आपली